त्यानंतर बघा दादांनो, हां तुमचं शिक्षण गेलं, नोकऱ्या गेला, हां 14 महिने शेतीवाले राहिलेत, हां बोलला का एखादी हा देशद्रोही? अरे हे एकच आहेत. हा गिरगिटसारखा कलर बदलवतो, हा काँग्रेसी तेच ना, बी जे पी तेच आहे. हां आणि त्यानंतर बघा 68,000 शाळा बंद केल्या. आले का रस्त्यावर कोणी? गिधाडांनो, गिधाड म्हणतो तुम्ही, हां शिवाजी महाराजाचा, शाहू महाराजाचा अवलादांनो, जिजाऊच्या अवलादांनो. हां जरांगे पाटील कुठं गेला? 1 लाख, 1 मराठा, लाख मराठा गेले का स्वर्गात? हां त्यानंतर मणिपूरमध्ये आमच्यावर अन्याय करतात 40 वर्षापासून. आमची आई खोटी. कोणाची गव्हर्नमेंट होती दादा 50 पासून? हां अरे कोणाची गव्हर्नमेंट होती? SC ST OB गरीब मराठीचे लोक शिकले होते का? ऐका माझ्या महाराष्ट्रीय लोकांनो, हाही बिरसा मुंडाचं रक्त आहे आणि बाबासाहेबाचा खून आहे. त्यानंतर बोलतात का कोणी? शिक्षण संपवलं तुमच्यात असेल तर आत्मनिर्भर. हां जो रक्त देतो आहे 2000 मध्ये कोणी केलं पेन्शन बंद? 45 पोरांना कोणी मारलं? कोणाचे पोरं होते? हां ऐका कोल्हापूर साताऱ्याच्या लोकांनो, सैनिक लोकांनो, रिटायर झाले असं नसेल तर खरं आहे का खोटं आहे? आणि त्यानंतर पार्लमेंटमध्ये बिल आणलं 2 पोरांना पाठवून. मुसलमान आतंकवादी हे कधी लढले आहेत का कुत्रे? हां गांधीजी सोच्या याच्यासाठी कोण गेलेत लोक? आणि आज बघा महाराष्ट्रात शिक्षण सम्राट, शुगर सम्राट, कार्पोरेटचे सम्राट, हां राजकारणचे सम्राट. आणि आता सांगा मला, EVMने फ्रॉड इलेक्शन कुठून आले? बोलतात कोणी? या निघाणारे डुकरांच्या अवलाद्यानो, बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांनो, आणि वेशभूषा करता बाबासाहेबाची, शिवाजी महाराजाची. हरामखोर डॉक्टर अमोल कोल्हे, सांगा ना इतिहास विद्वान लोकांनो. फ्रॉड इलेक्शन लोकसभेचं झालं 538 ठिकाणी, आणि हा म्हणतो आंदोलन करत. हे खोटं आहे का? जरांगे पाटील आणि 1 लाख, 1 मराठा, लाख मराठांनो, करा ना आता जन आंदोलन. आहे का संविधान? आहे का मनुस्मृती लागली आहे? सांगा काय वाचलंय तुमचं? आता कोणी मिळवून दिली आजादी? आंबेडकरवर टीका करता 40 वर्षापासून. मुंबई राम बगल में छुरी. गधड्यांनो, हा शाम मानव आतंकवादी आहे, हरामखोर. आणि तो बघा, एक म्हणतो जाती आम्ही बनवली, हां आणि दुसरा म्हणतो जाती का नाम ले लात. अरे भाडव्या, कुत्र्या, डुकरा, बलात्कारी. 14 मध्ये खापाडे नावाच्या बाईच्या पोरी तुझ्या गाडीत चावी होती, त्याचं केलं काढ ती केस. हां मारलं लात त्याला. तुझ्या गाडीत दम असेल ना, मारलं त्या भागवतला. हां माझ्या 90% SC ST मूळ निवासी लोकांनो, या गधड्याला, यांच्या गांडीत जर दम असेल ना, बोलवा मला सुप्रीम कोर्टला. हे राक्षस अवलाद बसले आहेत ते. हां भडव्यांनो, आमचं गू खाता कोण भरतं रे टॅक्स? कोणामुळे चाललंय? या घराणेशाहीला याला विचारतो. हा राऊत शिवसेनेचा हरामखोर. हिंदू हिंदू हिंदू. अरे हिंदूमध्ये गुलाम होते? खरं आहे का खोटं आहे? पूर्ण डिक्टेटरशिप कोण बसला होता महाराष्ट्राची गव्हर्नमेंट पाडायला? गधड्यांनो, पण लक्षात ठेवा, महाराष्ट्रात भीमा कोरेगावी झालेला आहे, आणि हा व्यक्ती आहे जगातून यांना बायकाट केल्याशिवाय बिरसा मुंडाचं रक्त शांत होणार नाही. हां माझी पूर्ण टीम आता प्रयत्न करत आहे. आणि या गधड्याला राहुल गांधी हरामखोर गिरगिटसारखा करतो चेंज. हां 3% 90% अंपायर को खरीद लिया. हां रेस का घोडा, हां शादी का घोडा. आणि आता बोलायला कोण आला? रमेश जयराम दुबे. आणि तो हरामखोर 65 वर्षात 30 वर्ष बाय किती सीटा निवडून आणल्या? हे घराणेशाही, राजेशाही, पेशवाई 500 वर्षापासून आहे. आणि तुम्ही आम्हाला गुलाम बनवणार का? अरे माझ्या SC ST OBCच्या शिकलेल्या लोकांनो,
तुम्हाला शपथ आहे तुमच्या पोरांची, तुमच्या पोरांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे पूर्ण. हे NPRमध्ये तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत. बघा 70 करोड हजार म्हटल्यानंतर, आणि पूर्ण फ्रॉड इलेक्शन. 40,000 करोड रुपये. विनोद तावडेला पकडलं, काही ॲक्शन? एक व्हिडिओ टाकलेला आहे, किती पैसा खर्च केला आहे. कारण आई पण इथंच आहे ना, बाप पण. सगळ्यात रिचेस्ट स्टेट आहे हा. निघा माझ्या जरांगे पाटील, बघतो. विकले गेले तुम्ही, विकल्या. कुठे गेले तुमचे? अरे 6 करोड लोक कुठे गेले? आम्ही हाकतो ना, तो पैसा आहे त्याच्या भरशावर तुम्ही नंगाच करताय. हा, आणि माझ्या लोकांनो, आता ही आजादीचं डे, माझे व्हिडिओज फक्त व्हायरल करा. आता सांगतो, आणि मी जगाला सांगतो, जगामध्ये आहे का असं कुठं? अरे 2 महामानव झाले, तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब. मानवतावादी विचारांनी डेव्हलप कंट्रीमध्ये बघा. आत्ता ट्रम्प निवडून आला. ट्रम्पसुद्धा म्हणतो, आणि हे यांना ॲलर्जी आहे संविधानाची, यांना हरामाचं पाहिजे. कारण 500 वर्ष किती पिढ्या यांनी, हे सुद्धा आतंकवादी देशद्रोही लोकच आहेत, हे घराणशाहीवाले. आणि किती पैसा असू द्या तुमच्याकडे, तुम्ही संविधानाने झाले आहेत. आणि SC ST OBCच्या लोकांना संविधान नसतं तर काय खाल्लं दुःख, काय परिस्थिती होती. आणि OBCचे काही लोक तिथं टोपी आणि दंडे घेऊन जात होते, त्यांच्याकडे 1000 का 2,000. बघा 31 खासदार यहुदी हत्यारे आतंकवादी संघटनचे, 6 बाबासाहेबाचे देशद्रोही लोक बघा नागपुरात. हां, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. आणि 4 आमचे, यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपला आहे. यांची तर आता अशी सोय करायची आहे. हां, 33 जातीच्या लोकांनो आता सोडायचं नाही. आणि 7 OBCचे. तुमच्या रिझर्वेशनची झाली का गिनती? हां, कोणी लावलाय क्रिमिनल? कोण करते 50 राज्य? होय का? काँग्रेस BJP एकच. महाराष्ट्रात राहता कुत्र्यांनो, PhD घेतलाय, सगळं केलेलं आहे. खोटं आहे का हे? कोरोनामध्ये करोडो लोकांना मारलं पैशाच्या भाडीसाठी. तुमच्या आया बहिणीवर आजही आमच्या आदिवासी बाहेर मणिपूर टाकतो, काढतो का हरामखोरा देशद्रोही डुकराचा अवलाद राहुल गांधी? कधी तुमच्या लक्षात येईल? आणि त्यानंतर पूर्ण फ्रॉड इलेक्शन. अरे जगात आहे का असं कुठं? हां, पैदा झाला का तोच सांगणार. हां, काय खायचं तोच सांगणार. हां, त्यानंतर किती रिटर्नमध्ये पास हो, अभ्यासक्रम त्यांचंच. कारण यांच्या सवय लागल्या आहेत ना, हे डॉक्टर जेवढ्या इतिहास, सायंटिस्ट आणि पॉलिटिक्सच्या लोकांना. वस्तू आहे ना ती त्यांची. आजी काय होत आहे बदलापूरला बघा ना, माणसाचा अवयव हे करतात 3 वर्षांनी 4 वर्षांनी. बोललं का एखादी? नाही, एखाद्याने काढलं का टोळ्यात आवाज. एक जण म्हणतो मस्जिद में जाके मारेंगे, एक जण म्हणतो चप्पल से मारेंगे. हरामखोर लोकांनो, देशद्रोही आतंकवादी लोकांनो. आणि आता मी सांगू, बोलायला शिका. आणि हा जो लात मारणारा आहे ना, आणि हा जाती तयार करून त्याने स्वतः कबूल केलेला आहे. मी आता सांगतो, तुमच्या पोराबाळांचं भविष्य संपलेलं आहे. शिक्षण गेलं, तुमच्या नोकरी गेली. बघा हां, आत्मनिर्भर. किती उदाहरण देऊ. आणि ज्याला चॅलेंज असेल ना, मला फोन करा. माझं नाव चंद्रकांत सहारकर आहे. आणि न्यू सिटीमध्ये राहतो मी, वाघोलीला. कोणाची बापाची हिंमत नाही होत आहे. हां, स्वतःचा पैसा खर्च करतो, त्यांच्यामुळे घडलो आहे. तर दिल्लीला 10 वेळा जाऊन आलो. हां, आणि अशा पद्धतीनं काळ्या डोळ्यावरची पट्टी निरंजन टकले बोलायला शिका. आणि श्याम मानव, तुम्ही जर फुले शाहू आंबेडकर शिवाय नाव घेत असाल ना, हां, आहे का चॅलेंज? येतो ना मी पुण्यात, आणि त्या संघाच्या ग्राउंडवर जातो. आहे का हिंमत? लंगडे, बलात्कारी, लात मारणार का रे तू आम्हाला? तुझ्या गाडीत तरी दम आहे का रे, हरामखोर? आणि दादांनो, आता मी सांगतो मराठ्यांना, तुम्हाला शपथ आहे. जिजाऊ शिवाजी महाराज, त्यांचे गुरु तुकाराम महाराजला मारून टाकलं. संभाजी महाराजचे तुकडे तुकडे केले. आणि मनवा गुढीपाडवा. आहे का जगात कुठं असं? एवढा हुशार राजा झाला आहे का कुठं? शिवाजी महाराज कोण होते? मुसलमान आणि बॅकवर्ड क्लासचे लोक. आणि तुम्ही कधी दुःख नाही पाहिलं पिढ्यानं पिढ्या. हां, 30-30, 40-40 पेन्शन एकेका घरात. आणि हे आता खरं आहे का खोटं आहे? मी बोलता येते. कुठं आहे संविधान? हरामखोरांनो. आणि बदनाम केलं बाळासाहेब आंबेडकरला, डुकराच्या अवलाद्यांनो, गू खाणाऱ्या लोकांनो.
आहे का तुमच्या हिंमत? मी येतो ना पुण्यात, बोलवा सगळे जे आहेत ते पॉलिटिकलचे, हिस्ट्रीवाले आणि सगळेचे सगळे. मी पण ज्याच्या मयत काढली आहे, डॉक्टर मामा देशमुखचा चेला आहे, लक्षात ठेवा, गुरु आहे. सोडणार नाही, अजूनही सांगतो. तुम्ही किती कारस्थानी करा, पण यांना जगाच्या पाठीवर अशी कोम आहे का? कुठला तरी कंट्री आहे का? प्रत्येक कंट्री एक बॉडी नॉमिनेट करतं आणि देशाच्या डेव्हलपमेंटसाठी, सायन्स म्हणजे वास्तव्यासाठी तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब, आणि टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स. एज्युकेशन देतो, जॉब क्रिएट करतात. आणि आमच्या इथं किती वर्षांतर मिळाली आहे का? हाव का गुलाम अजूनही? आणि गधड्यांनो, तुम्ही मराठ्याच्या अवलाद्यांनो, SC ST ओबीच्या शिकलेल्या लोकांनो आणि पॉलिटिशियन लोकांनो, भाडव्या तुमची काय होणार आहे सोय? 70 करोड म्हणता बरोबर, एवढं स्वार्थ? पण लक्षात ठेवा, भीमा कोरेगाव हे महाराष्ट्रात झालेलं आहे. आम्ही लक्षात ठेवा, शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकरच्या याच्याने चालणारे आहोत. पण मी आज यांना चॅलेंज देतो, हे जे आतंकवादी कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, कुणाचा पैसा आहे का? शिक्षण आहे का? रोजगार आहे? काही आहे? लढणार, मरतपर्यंत लढणार. माझ्या भावांनो, बहिणींनो, हा सगळं सोंग आहे. तुम्ही विकल्या नाही गेले आहेत. हे EVM मशीनमध्ये प्रोग्रामिंग करता 4 डायरेक्टर आम्ही सांगतो तुम्हाला, आणि तिथं हे पर्सेंटेजप्रमाणे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये प्रोग्रामिंग करता येते. सगळ्या लोकांना सांगतो मी. आणि हे व्होटर लिस्टपासून बघा किती मतदान झालं, 6%चा फरक. आणि मी सांगितलं होतं असं करा म्हणून. कोणाची बापाची हिंमत होत का नाही? हे विकल्या गेले आहेत. कारण 52 यांचे PA जेवढे झालेत ना, खासदार आमदार, हे यहुदी आतंकवादीचे लोक आहेत. चेक करा, खरं आहे का खोटं आहे तर. आणि कोण राज्य करतं 52मध्ये? कोण शिकले होते? घराणेशाही, पेशवाई. आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही काय म्हटलं होतं का यांना विदर्भ ॲड करा म्हणून? जरांगे पाटील अजूनही डोळे नाही, कुठं गेलं? एक मराठा लाख मराठा. का तुम्हाला गांडा चाटायची? आम्ही हाकतो ते चाटायचे पाहिजे ना, भाड खाऊ लोकांना. आणि नाव घेता शाहू फुले आंबेडकर. असे नाही घडले. 3000 वर्षांचं संविधान मिळालेलं आहे, आणि संविधानासाठी 40 वर्ष जो हे करतो त्याच्यावर टीका करायला लागतात. आणि गधड्यांना हे नाही दिसत का? केली का रे कधी टीका? डुक्करचा अवलाद, श्याम मानव, विश्वंभर चौधरी, तो सरोदे, तो वाघाड्या, आणि निरंजन टकलेला आहे म्हणतो. आहे माझा व्हिडिओ. गोपीनाथ मुंडेला एक सांगतो मी तुम्हाला. नोव्हेंबर 14मध्ये 114 गोंडगोवारीनं मारलं या कुत्र्यांनी. 11 घाटकोपरला मारलं, निरपराध मनोहर कदमला सोडलं. खैलराजी कांडमध्ये पोरीच्या नाईच्या गुप्तांगमध्ये टाकून एक भावल्याला मारलं. त्यानंतर 2-3चा खटला हे करायला पहिलं मारलं गोपीनाथ मुंडेला. खरं आहे का खोटं आहे? आणि त्यानंतर जज लोयाला. काय निरंजन टाकले? कोण आहेत? कोणी केली काँग्रेसची स्थापना? कोणी केली BJP RCची स्थापना? आणि कोण राज्य करतायत? अरे आजी, तुमची अक्कल बघा काय आहे तर. आहे का जगामध्ये अशी एखादी स्त्री? त्यांना मैराचे पैसे नाही सोय होत. आणि एवढं अन्याय अत्याचार होत असताना आमचे शिकलेले लोक आणि हे शिवाजी महाराजांचे, जिजाऊचे नाव घेणारे हरामखोर लोक, किती खा रे गू तुम्ही? गरीब SC ST मूलनिवासी लोकांचा किती गू खाणार? कोण भरतोय रे टॅक्स? कोणाच्या प्रॉपर्टी आहेत रे हे? आणि अमेरिकन गव्हर्नमेंटने पकडलं आहे हे आता, तरी तुमच्या डोळ्यात दिसत नाही? तो राऊत म्हणतो लावलेला आहे. अरे गधड्या, एवढ्या एका बापाच्या मायाच्या असलेल्या निक्की रस्त्यावर EMच्या विरोधात OBC जनगणनेला कधी निघाल का रे तुम्ही? का तुमचे PA बसले आहेत ते? आणि कोण होय रे एवढा मोठा दंगा करणारा? श्रीकृष्ण आहे काढा ना. तेव्हा लक्षात ठेवा, आपल्या पुढच्या पिढीसाठी आता तुम्हाला बोलायला शिका. मी व्हिडिओ टाकतो रोज, आणि बघतो यांच्यात किती दम आहे ह्या लात मारणाऱ्यामध्ये आणि हे यहुदी. चला दादांनो, बोलायला शिका आणि माझे व्हिडिओ व्हायरल करा. मी बघतो, मी आहे जगामध्ये. यांना जर बायकाट नाही केलं तर माझं नाव बदलून टाकाल. माझं नाव चंद्रकांत सहारकर आहे, आणि हा बिरसा मुंडाचं रक्त आहे. आणि माझ्यासोबत EVMचे दोस्त लोक सगळे आहेत. प्राचार्य साहेब, भानुप्रताप, कोई आता नाही घाबरणार. एवढं फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर जन आंदोलन करत नाही? 42मध्ये कोण लढले? कोणी मारलं महात्मा गांधीला? होय का काँग्रेस BJP एकच?
एवढे इलिगल कानून बनवून ठेवलेले आहेत. आणि हा देशद्रोही आतंकवादी राहुल गांधी हरामखोर खडगेच्या नावाने आम्ही होटिंग केलं. आणि मला कोण खातोय? चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय